उरण तालुका अंतर्गत भेंडकल गांव के जिन ग्राम वासियों ने अपनी जमीनें बीपीसीएल कंपनी को दी थी, उन प्रकल्प बाधितों को रोजगार देने की बात कंपनी प्रशासन द्वारा की गई थी। हालांकि 1998 तक प्रकल्प बाधितों को रोजगार दिया गया, मगर उसके बाद किसी भी प्रकल्प बाधितों को कोई रोजगार नहीं दिया गया। हम आपको बता दें कि भेंडकल गाँव में अभी भी 60 से अधिक प्रकल्प बाधित रोजगार से वंचित है। बीपीसीएल कंपनी में काम का बोझ बढ़ गया है, मगर जानबूझकर नौकर भर्ती करने के लिए कंपनी प्रशासन आनाकानी कर रही है। 14 नवंबर को निकाले गए मोर्चा के दौरान प्रकल्प बाधितों को चर्चा कर इस पर हल निकाला जाएगा ऐसी बात कही गई थी, मगर ऐसा कुछ भी नहीं हुआ, जिससे प्रकल्प बाधितों में काफी असंतोष फैला हुआ है। इन आक्रोशित प्रकल्प बाधितों ने मंगलवार को बीपीसीएल कंपनी पर मोर्चा निकाला। इस मोर्चा का नेतृत्व विधायक विवेक पाटिल कर रहे थे। इस अवसर पर जिला परिषद के वित्त एवं निर्माण सभापति मनोहर भोईर, उरण पंचायत समिति की सभापति निकिता भोईर, प्रोफेसर एलबी पाटिल, कॉमरेड भूषण पाटिल, प्रशांत पाटिल, रमाकांत पाटिल, सरपंच प्रियतमा घरत आदि गणमान्यों सहित प्रकल्प बाधित एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने प्रकल्प बाधितों को संबोधित करते हुए कहा कि जब तक प्रकल्प बाधितों को न्याय नहीं मिलता तब तक हमारी जंग जारी रहेगी। अपने भाषण में विधायक विवेक पाटिल ने कंपनी प्रशासन को यह चेतावनी दी है कि 1 महीने के भीतर अगर प्रकल्प बाधितों को रोजगार नहीं दिया गया तो प्रकल्प बाधित कंपनी को ताला लगा देंगे। या विभागातला प्रकल्पग्रस्त पूर्णपणे जागा धावून रस्त्यावर लढण्यासाठी तयार झालेला आहे आणि आपल्या मागण्या मान्य केल्याशिवाय निश्चितपणे राहणार नाही। या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की मॅनेजमेंट बीपीसीएल ची असेल नाही तर अन्य कुठलंही असेल, आपण जेव्हा लढण्यासाठी तयार होतो, आपण जेव्हा लढण्यासाठी एकत्र येतो, आपण जेव्हा संघटित होतो, आपण रस्त्यावर येतो, तेव्हा विजय मिळवल्याशिवाय परत जात नाही। हा उरण तालुक्यातल्या शेतकऱ्याचा इतिहास आहे आणि हा इतिहास जो आहे त्याची पुनरावृत्ती करायची गरज आहे। या ठिकाणी मगाशी के पाटलांनी सांगितलं, भेंडकळ गावाला एक इतिहास आहे का इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा कसे त्याची जमीन झाली पाहिजे या न्याय हक्कासाठी लढणारा नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढणार हे भेंडकळ गाव आहे। ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देणारे भेंडकळ गाव आहे। कदाचित तरुण पिढीला हा इतिहास माहित नसेल, हा इतिहास फक्त आता पुस्तकात वाचण्यापुरता राहिलेला आहे, पण जे आपल्या बापजाद्यांनी केलं, ज्याने इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याची हिंमत दाखवली, त्यांचे आपण वारस आहोत हे या बीपीसीएल कंपनीला दाखवून द्यायचं काम आपल्याला आणि ते केल्याशिवाय आता जशी घोषणा देतात, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही आणि घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा निर्धार आजच्या मेळाव्यामध्ये आपल्याला करायचा। आपल्याला न्याय हक्क मिळवायचे असतील तर या ठिकाणी भेंडकलचा प्रश्न भेंडकलवाल्याने सोडवायचा, सोनारीचा प्रश्न सोनारवाल्याने सोडवायचा, नवीन शहराचा प्रश्न नवीन शहराने सोडवायचा। ही जी प्रथा आपल्याकडे दुर्दैवाने आलेली आहे, ही प्रथा आपल्याला बंद करावी लागेल। प्रश्न कुठल्याही गावाचा असो, सारे प्रकल्पग्रस्त आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, ही भूमिका आता आपल्याला आणि म्हणून 98 सालच्या मोर्चाच्या पेक्षा डबल लोक, त्यावेळेस 14-15 हजार लोक आपण आणले होते, आता 30-35 हजाराचा मोर्चा या ठिकाणी आणून आपल्या मागण्या मान्य करून तरच हे गेट सोडू, अन्यथा गेट सोडणार नहीं। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने 3 जनवरी को जेएनपीटी के खिलाफ होने वाले आंदोलन के लिए ग्रामवासियों को उपस्थित रहने का आह्वान किया। 3 तारखेच्या बंदच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आमचे सहकारी भूषण पाटील यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे नेते मंडळी आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत। माननीय दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आपण लढा लढतोय, त्याची जी काल मीटिंग झाली, कालच्या मीटिंगला काही कारणास्तव बरेचसे पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी नेते मंडळी हजर राहू शकले नाहीत, पण तो काल निर्णय असा झालेला आहे का प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपल्या या पनवेल उरण तालुक्यातल्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन 3 तारखेला त्या ठिकाणी हा आपला जो रस्ता रोक आहे त्याच्यात सामील होण्यासाठी आपल्या पक्षाच्या ताकदीसहित त्या ठिकाणी यायचं आहे। जेवढे पक्ष आहेत त्याला तेवढे रस्ते दिले जाणार आहेत आणि त्या रस्त्याने त्यांची ताकद दाखवून झेंडे घेऊन यायचं आहे। कुणी काय सांगायला नको, कुणी बोलायला नको, त्याची आपोआप दखल होणार आहे। त्या 3 तारखेच्या मोर्चामध्ये सुद्धा, रस्ता रोकोमध्ये सुद्धा सर्व पक्षाचे लोक येतील, पण भेंडकल ग्रामस्थांना मी या ठिकाणी विनंती करतोय का पुढच्या लढ्याला जर पनवेल उरण तालुक्यातनं 30,000 लोक आणायचे असतील तर आज जसे तुम्ही लोक आले तसे 3 तारखेच्या त्या ठिकाणी रस्ता रोकोमध्ये सुद्धा आपण सहभागी झालं पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो।